नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो आणि म्हणूनच या काळात केलेली भक्ती, सेवा, दान आणि नामस्मरण याला विशेष महत्त्व असते. पण अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो, अधिक मासात नेमकं काय करायचं, कोणती सेवा करावी, काय केल्याने पुण्य मिळेल आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासात कराव्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येक भक्ताने जाणून घेणे आवश्यक आहे. आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे व्यवस्थित सगळी माहिती तुम्हाला कळेल. हिंदू पंचांगानुसार चंद्र आणि सूर्य यांच्या गणनेत फरक निर्माण होतो. तो समतोल राखण्यासाठी साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतो. त्या महिन्याला भगवान विष्णूंनी स्वतःच पुरुषोत्तम हे नाव दिलं आहे अशी कथा आहे. म्हणून हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात केलेली भक्ती अनेक पटींनी फळ देते. अधिक मासात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण. नामस्मरण आपण कधीही, कुठेही आणि कसंही आपण नामस्मरण करू शकतो. नामस्मरणासाठी कोणतेच नियम नाही. त्यामुळे सगळ्यात साधी आणि सोपी सेवा या महिन्यामध्ये जर तुम्हाला करायची असेल तर नामस्मरण. भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे तर भगवान विष्णूंचा अवतार हे दत्त महाराज आहे आणि दत्त महाराजांचा अवतार हे श्री स्वामी समर्थ आहे. म्हणजेच आपण जर श्री स्वामी समर्थांची सेवा केली तर आपोआपच भगवान विष्णूंच्या चरणी ही सेवा समर्पित होते. त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता, नामस्मरण करू शकता. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा देखील मंत्र तुम्ही या महिन्यामध्ये म्हणू शकता किंवा रामकृष्ण हरी तुम्हाला जो आवडेल तो मंत्र तुम्ही या महिन्यामध्ये म्हणू शकता. कोणतेच ग्रंथ, पोथी वाचन जर तुमच्या या महिन्यामध्ये झालं नाही तर तुम्ही मंत्र जाप करू शकता, नामस्मरण करू शकता. 33 माळी देखील तुम्ही या मंत्राचा जाप करू शकता. 33 या आकड्याला या महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे. तर रोज तुम्ही 33 माळी करू शकता. एका बैठकीत 33 माळी होत नसतील तर सकाळी थोडे आणि संध्याकाळी थोडे या पद्धतीने तुम्ही माळ जप करू शकता. तर दुसरी सेवा आपण करू शकतो ती म्हणजे या महिन्यात एखादा धार्मिक ग्रंथ वाचणं. म्हणजेच श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करू शकता तुम्ही, विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता, गुरुचरित्र वाचू शकता, स्वामी चरित्र वाचू शकता. या ग्रंथातील रोज एक एक अध्याय या पद्धतीने देखील तुम्ही वाचू शकता आणि पारायण देखील या महिन्यामध्ये या ग्रंथाचं तुम्ही करू शकता. जर तुम्हाला गुरुचरित्र करायचं असेल गुरुचरित्र करा, स्वामी चरित्र करा किंवा विष्णू सहस्त्रनाम तुम्ही रोज वाचू शकता. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ या ग्रंथाचं देखील तुम्ही पारायण करू शकता. या ग्रंथाचं पारायण करणे या महिन्यामध्ये विशेष फलदायी ठरतं. तर या ग्रंथाचं पारायण कशा पद्धतीने करायचं आणि कोणती फलप्राप्ती आपल्याला या ग्रंथाची मिळू शकते पारायणाची, तर यावरती व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर या ग्रंथांचं वाचन तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. जर जमत असेल तर नक्की या ग्रंथाचं तुम्ही पारायण करा. तुम्हाला जर वेळ नसेल तर रोज एक एक अध्याय तरी या ग्रंथातील तुम्ही वाचू शकता. तर ही सेवा तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता. दुसरं आहे, अधिक मासामध्ये दान करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असेल तर जास्तीत जास्त तुम्ही दानधर्म या महिन्यामध्ये करा. काय दानधर्म करायचा आहे आपल्याला? अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता, गाईला चारा घालू शकता, गरजूंना मदत करू शकता. आणि एवढं ऊन आहे तर पक्ष्यांना पाणी तर आपण जरूर ठेवावं या महिन्यामध्ये. पक्ष्यांना पाणी घालणे, वस्त्रदान, गाईला चारा, गरजूंना मदत आणि अन्नदान या पद्धतीचं दान तुम्ही या महिन्यामध्ये नक्की करा. अशा छोट्या गोष्टी देखील पुण्यदायी मानल्या जातात. दान हे दिखाव्यासाठी करू नका, तर मनापासून दान करा आणि जे काही करणार आहे ते यथाशक्तीने तुम्ही दान करा. या महिन्यात घर आणि देवघरातील सकारात्मकता वाढवणे खूप महत्त्वाचं मानलं जातं. दररोज आपलं देवघर हे स्वच्छ ठेवा. दररोज देवघरामध्ये दिवा लावा, अगरबत्ती लावा, वातावरण घरामध्ये शांत ठेवा. जर घरामध्ये रोज आपण देवघरात दिवा अगरबत्ती लावला तर घरामध्ये एक वेगळीच सकारात्मकता वाढते आणि मनाला शांती, समाधान देखील वाटतं. पूर्ण घराचं वातावरण एकदम प्रसन्न, आध्यात्मिक होऊन जातं. त्यामुळे घरामध्ये रोज दिवा अगरबत्ती तुम्ही लावा आणि त्याचबरोबर देवघर स्वच्छ देखील ठेवा. जी काही आपण आदल्या दिवशी घातलेली फुले असतात तर ती फुले रोजच्या रोज आपण बदलायची असतात. जरी ती फुले ताजी असली तरी ती फुले काढून तुम्ही निर्माल्यात टाकून द्या. अगरबत्तीची काही विभूती पडली असेल तर ती तुम्ही स्वच्छ करा.
देवघर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा या महिन्यामध्ये, कारण की आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्हिटी वाढवायची आहे. त्यामुळे देवघर प्रसन्न ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे. सकाळ संध्याकाळ देवाजवळ काही मिनिटं बसण्याचा प्रयत्न करा. काही स्तोत्र, माळ जप, काही ना काही ग्रंथ पोथी वाचण्याचा प्रयत्न करा. काहीच झालं नाही तर डोळे मिटून शांत 5-10 मिनिटं देवाजवळ तुम्ही बसू शकता. या महिन्यात अनेक लोक उपवास देखील करतात, पण उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणं असाच होत नाही. तर या महिन्यात आपण राग कमी करणे याचा उपवास करू शकतो, वाईट विचार टाळणे याचा उपवास करू शकतो, सात्विक राहणे, संयम ठेवणे हे अधिक महत्त्वाचं असतं. त्यामुळे तिखट, मांसाहार, वादविवाद आणि नकारात्मकता शक्यतो या महिन्यामध्ये टाळावी. या गोष्टींचा तुम्ही उपवास करू शकता. राग कमी करा, वाईट विचार टाळा, सकारात्मक विचार ठेवा. घरामध्ये शक्यतो मांसाहार करू नका, वादविवाद करू नका, तिखट मसालेदार पदार्थ या महिन्यामध्ये खाऊ नका. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे विष्णू भक्तीला विशेष महत्त्व आहे. पण स्वामी हे भगवान विष्णूंचाच अवतार आहे. त्यामुळे या महिन्यात आपण तारक मंत्राची देखील सेवा करू शकतो, स्वामी समर्थांचा नाम जप करू शकतो, स्वामींची सेवा करू शकतो, स्वामींची आरती करू शकतो. आपली जी काही नित्य सेवा आहे ती नित्य सेवा पण या महिन्यामध्ये आपण आहे तशी व्यवस्थित सुरळीत चालू ठेवू शकतो. तर ही पण एक स्वामींची म्हणजे भगवान विष्णूंची सेवाच झालेली आहे. नित्य सेवा जर तुम्ही रोज घरामध्ये केला तर. पण त्यामध्ये थोड्याफार सेवा तुम्ही ॲड करू शकता, जसं की विष्णू सहस्त्रनाम तुम्ही वाचू शकता, श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता. तर अशा पद्धतीने सेवा वाढवा. रोज तुम्ही 11 माळ करत असाल तर या महिन्यात तुम्ही 33 माळ स्वामी समर्थांचा माळ जप करा. या महिन्यात जी काही सेवा करणार आहे त्याचा संकल्प घ्या आणि सेवा सुरू करा, कारण भक्ती ही कधीच वाया जात नाही. या पवित्र महिन्यात घरात भांडण, अपशब्द आणि राग शक्यतो टाळावा, कारण नकारात्मक ऊर्जा मनावर परिणाम करते आणि मग आपल्याला सेवा करण्यासाठी कंटाळा येतो, आळस येतो. त्यामुळे घरात शांततेचं वातावरण ठेवा. देवपूजा करून जर आपण कोणाला दुखवत असू तर भक्तीचा काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे शांत राहण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा, नामस्मरण करा, म्हणजे आपोआप तुमचं मौन केल्यासारखं तुमचं होईल. नम्र बोला, शक्य तितकी मदत करा, कोणाचा अपमान करू नका. जर वेळ तुमच्याकडे कमी असेल तर फक्त 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप तुम्ही करू शकता. 11 वेळा 21 वेळा तर नक्कीच आपण करू शकतो. संध्याकाळी घरामध्ये दिवा अगरबत्ती करा, पक्ष्यांना पाणी घाला, रोज 1 अध्यायाचं वाचन जर शक्य असेल तर नक्की करा. या महिन्यामध्ये संकल्प घ्या आणि 1 अध्याय वाचन तुम्ही करा. स्वामी चरित्र असू दे, गुरुचरित्र असू दे किंवा श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण असू. इतकी छोटी सेवा देखील आपल्याला पुरेशी असते, पण ती मनापासून केली पाहिजे. अधिक मास हा भक्ती आणि सकारात्मकतेचा महिना आहे. देवाला मोठ्या गोष्टींची गरज नसते, गरज असते ती फक्त श्रद्धेची आणि विश्वासाची. म्हणून या महिन्यात मन शांत ठेवा, नामस्मरण करा आणि चांगले विचार ठेवा आणि गरजू लोकांची मदत करा. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.